जिशान सिद्दीकींना जिवे मारण्याची धमकी, ईमेलद्वारे जिवे मारण्याची धमकी। जिशान सिद्दीकींच्या घरी पोलीस दाखल, धमकी देणारा कोण याबाबत तपास सुरू। पोर्श अपघात प्रकरणी रक्ताचे नमुने बदलणाऱ्या दोघा डॉक्टरांवर कारवाई। डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळणोरांच्या वैद्यकीय परवाना रद्द, महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनची कारवाई। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे युतीवर नेत्यांनी कोणतेही भाष्य करू नये। परदेश दौऱ्यावरील राज ठाकरेंची मनसे नेत्यांना तंबी, परदेशातून आल्यावर भूमिका स्पष्ट करण्याची ग्वाही। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून शिवसेनेवर संजय राऊतांचे टीकेचे बाण, राऊतांकडून संभाव्य युतीवर होणाऱ्या टीकेचा खरपूस भाषेत समाचार। राज उद्धव युतीबाबत मनसेमध्येच अंतर्गत मतभेद असल्याची चर्चा, मनसेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांचा युतीला विरोध। उद्धव ठाकरेंशी युतीची चर्चा सुरू झाल्यानं राज ठाकरेंसोबतची वैयक्तिक मैत्री संपल्याचा आशिष शेलारांचा दावा। ठाकरे बंधूंच्या टाळीमुळे राज ठाकरे आशिष शेलारांच्या मैत्रीचा बळी गेल्याची चर्चा। पुण्यात अजित पवार शरद पवारांमध्ये बंद दाराआड बैठक, ठाकरेंपाठोपाठ पवारांचंही मनोमिलन होणार का, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। या वयात लढण्यापेक्षा समाजहिताची कामं करा, संजय शिरसाटांचा छगन भुजबळांना सल्ला, तर लढता लढता समाजसेवाही करतोय, भुजबळांचं प्रत्युत्तर। 26/11च्या दहशतवादी हल्ल्याबाबत माधव भांडारींचा सनसनाटी दावा, स्थानिक प्रशासनावर दबाव असलेल्या व्यक्तीचा हात असल्याचं माधव भांडारींचं वक्तव्य। माधव भांडारी यांचा रोख नेमका कुणाकडे, चर्चांना सुरुवात। अनिस नक्षलवादी संघटना म्हणून जाहीर करा, सनातन संस्थेचे अभय वर्तक यांची मागणी। अनिसला परदेशातून फंडिंग होत असल्याचाही आरोप। सोनं 1 लाखाच्या पार, अक्षय तृतीया लग्न सराईत सोन्याला विक्रमी दर, सोन्याचा दर 1,13,000 रुपयांवर।